अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार। उन्हाळ्यात सर्वात महत्त्वाच्या कामांना सुरुवात होते ती म्हणजे वर्षभर रोजच्या जेवणात लागणारी वाळवणं, लोणची, सांडगे, मिरच्या, त्याचबरोबर घरोघरी वर्षभरासाठी लागणारे मसालेसुद्धा बनवले जातात। तर आज तुमच्यासाठी मी केलेल्या 15 किलो मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे। मसाल्यासाठी मी मिरची कुठली आणली, किती आणली, गरम मसाला कुठला वापरायचा, मसाले किती भाजायचे, थोडक्यात झणझणीत लाल मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रोजच्या जेवणात आपण सकाळ संध्याकाळ मसाले वापरून मोकळे होतो, पण जो मसाला वापरतो त्यात काय वस्तू घातल्यात, तो कसा बनवायचा हे दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न। 6 प्रकारच्या मिरच्या उन्हात वाळवून घेऊ। ही आहे शंकेश्वरी मिरची। मिरची बोटापेक्षा लांब, एकदम नाजूक, वजनाला हलकी। मिरचीचे देठ काढायला सोपे, पण मिरची सुकल्यावर कुरकुरीत होऊन लवकर मिरचीचा चुरा होतो, त्यामुळे साफ करायला अवघड अशी ही मिरची 2 किलो घेतली आहे। आत्ता तेजा मिरची नावाप्रमाणे तिखट, मिरचीचा रंग छान लाल असतो। मिरची तिखट असल्याने निवडताना बोटाची आग होते। ही मिरची मी 2.5 किलो घेतली आहे। पुढची मिरची पांडी मिरची, तिखट, बोटा एवढी लांब, मिरचीचे देठ नाजूक, पण तिखट असल्याने निवडताना बोटाची आग होते, त्यामुळे मिरची गरम असताना मोडू नये। ही मिरची पण मी 2.5 किलो घेतली आहे। आता रेशमपट्टा मिरची आणि काश्मीरी मिरची मी बाजूबाजूलाच वाळत घातली आहे। रेशमपट्टी मिरची जाड असते, मिरचीचे देठ मिरचीसारखेच जाड। मिरची जाड असल्याने थोडी जास्त सुकून घ्यायची, म्हणजे मिरची छान आतपर्यंत सुकली जाते आणि देठ काढताना भराभर काढता येतील। मी ही मिरची 1 किलो घेतली आहे आणि काश्मीरी मिरची 2 किलो घेतली आहे। बेडगी मिरची पण मी 2 किलो घेतली आहे। काश्मीरी आणि बेडगी मिरचीमुळे मसाल्याला छान रंग येतो। तर अशा ह्या सर्व 6 प्रकारच्या मिरच्या मी 3 दिवस उन्हात चांगल्या वाळवून घेतल्या। मिरच्या चांगल्या वाळल्या की देठ काढून साफ करून परत 1 दिवस मिरच्यांना उन्हात वाळवून घेतल्या आहेत। मिरच्या तिखट असल्यामुळे शक्यतो संध्याकाळनंतर मोडाव्या आणि सर्वात महत्त्वाचे, मिरच्यांची देठं काढताना हाताला खोबरेल तेल लावायचे, म्हणजे मिरच्या निवडताना हाताची आग कमी होते। आत्ता मसाल्याला खरी चव, सुगंध, जास्तीचा तिखटपणा येतो तो म्हणजे गरम मसाल्यामुळे। सर्वात आधी जायपत्री भाजून घेते। जायपत्रीमुळे मसाल्याला छान सुगंध येतो। हलकेपूस दिसत असलेली जरी कालवणात 1 तुकडा टाकला तरी कालवण छान चविष्ट होते। सतत हलवत 2 मिनिट भाजून घेऊया। भाजताना छान वास सुटला की समजावे जायपत्री भाजून झाली। आता कढईत चक्रीफूल भाजून घेऊ। चक्रीफूल जाड असल्याने मी त्यांना वरवंट्याने थोडे चेचून घेतले आहे, म्हणजे थोडे बारीक होऊन लवकर भाजले जाईल। 1 मिनिट गॅस बारीक करून भाजून घेतल्यावर गॅस मीडियम ठेवून सतत हलवत 3 मिनिटे भाजून घेऊ। इथे भाजताना हलका वास सुटू लागला की समजावे चक्रीफूल भाजून झाले आहे। चक्रीफूल मी 100 ग्रॅम घेतले आहे। आत्ता त्रिफळा भाजून घेऊया। त्रिफळा मी 100 ग्रॅम घेतले आहे। सतत हलवत 2 मिनिटे हलके भाजून घेऊया। मच्छीच्या कालवणात त्रिफळाचा उपयोग करतात। आत्ता मसाला वेलची भाजून घेऊया। मसाला वेलची जाड असते, त्यामुळे मी थोडी वरवंट्याने कुटून घेतली आहे। मसाला वेलचीमुळे मसाला सुगंधित होतो। मसाला वेलची पण मी 100 ग्रॅम घेतली आहे। गॅस थोडा मीडियम ठेवून हलका वास सुटेपर्यंत भाजून घेऊ। 3 मिनिटाला मसाला वेलची भाजून झाली की आत्ता नाकेश्वर भाजून घेऊ। छान बारीक काळ्या रंगाचे नाकेश्वर दिसायला लवंगासारखे असते। 2 मिनिटातच नाकेश्वर भाजून झाले आहे। आत्ता छोटी वेलची म्हणजेच हिरवी वेलची भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटे भाजून झाली की हिरवा वेलचीचा रंग हलका बदलला आहे, लगेच काढून घेऊया। हिरवी वेलची पण मी 100 ग्रॅम घेतली आहे। जायपत्री सारखे दिसणारे मायपत्री आता भाजून घेऊया। 2 मिनिट भाजून झाल्यावर हलकासा वास सुटू लागला की हाताला थोडी कुरकुरीत लागली की इथे मायपत्री पण भाजून झाली आहे असे समजावे। मायपत्री मी 100 ग्रॅम घेतली आहे। आता काळी मिरी भाजून घेऊया। काळी मिरी मी पाव किलो घेतले आहे। पहिले 1 मिनिट गॅस बारीक करून परतून घेतल्यावर आत्ता गॅस मीडियम ठेवून 3 मिनिटे काळी मिरीचा वास सुटेपर्यंत भाजून घेऊया।
काळी मिरी भाजून झाल्यावर शहाजिरे भाजून घेऊया। शहाजिरे साध्या जिऱ्यापेक्षा बारीक असते, त्यामुळे बारीक गॅस ठेवून सतत हलवत 2 मिनिटे भाजून घेऊया। शहाजिरे फोडणीला पण घालून बनवलेला जिरा राईससुद्धा खूप छान लागतो। शहाजिरे मी 100 ग्रॅम घेतले आहे। शहाजिरे भाजून झाल्यावर आता लवंग असे 3 मिनिटे हलका वास सुटेपर्यंत भाजून घेऊया। काळी मिरीपेक्षा लवंग मसाल्यात जास्त चटका मारते। मी लवंग आणि काळी मिरी दोन्ही सारखेच म्हणजे पाव किलो घेतले आहे। कधीकधी मसाला मिरच्यामुळे जेवढा तिखटपणा होत नाही तेवढा तिखट ह्या लवंगामुळे होतो। लवंग भाजून झाल्यावर खसखस बारीक गॅसवर 2 मिनिट भाजून घेऊया। मी खसखस 100 ग्रॅम घेतली आहे। खसखस घेताना नेहमी वास घेऊन आणि खाऊन बघावी। जुनी खसखस खाताना कडू लागते। खसखस नंतर आता बडीशोप भाजून घेऊया। खसखस नंतर आता बडीशोप भाजून घेऊया। दिसायला छान हिरवीगार बडीशोप पचनासाठी वापरली जाते। बडीशोपचा हिरवा रंग हलका बदलला की काढून घेऊया। बडीशोप मी पाव किलो घेतली आहे। आता जायफळ थोडे फोडून 1 मिनिट भाजून घेऊया। जायफळ मी 6 घेतले आहेत। जायफळ मी दुसऱ्या गॅसवर छोट्या कढईत भाजून घेतले आहेत। एकीकडे बडीशोप भाजून झाली आहे। छोट्या कढईत मी खडा हिंग 50 ग्रॅम फोडून घेतला आहे। तो पण 2 मिनिट भाजून घेऊ। भाजून झालेले सर्व मसाले मी कपड्यावर गार होण्यासाठी पसरवून ठेवले आहेत। मसाले पसरवून ठेवल्याने लवकर गार होतील। आत्ता दगडफूल भाजून घेऊ। दगडफूल मी उन्हात ठेवले होते म्हणजे लवकर भाजले जाईल। दगडफूल मी 100 ग्रॅम घेतले आहे। 3 ते 4 मिनिटात दगडफूल पण भाजून झाले आहे। आत्ता धणे भाजून घेऊया। मी 1 किलो धणे घेतले आहेत। धणे जास्त प्रमाणात असल्याने 2 पातेल्यात भाजून घेऊ म्हणजे लवकर भाजून होतील। घेतलेले सर्व सामान फ्रेश आणि स्वच्छ असल्याने चाळून घेण्याचा वेळ वाचतो, पण प्रत्येक वस्तू घेताना थोडा हात फिरून घ्यायची। धणे 5 ते 6 मिनिटे भाजून झाल्यावर आता राई भाजून घेऊया। राई मी पाव किलो घेतली आहे। सतत हलवत 3 मिनिटे भाजून घेऊ। राई भाजून झाल्यावर सुंठ पण 1 मिनिट भाजून घेऊ। सुंठ जाड असल्याने फोडून घेतली आहे म्हणजे चांगली आतपर्यंत गरम होईल। सुंठ मी 100 ग्रॅम घेतली आहे। सुंठ नंतर मी मेथी आणि जिरे भाजून घेतले। तेवढा भाग माझ्याकडून शूट करायचा राहून गेला, त्याबद्दल क्षमस्व। मी मेथी 100 ग्रॅम आणि जिरे पाव किलो घेतले आहे। आता दालचिनी भाजून घेऊया। दालचिनी जाड असल्याने बारीक तुकडे करून घेतले आहेत। जाड दालचिनी 5 मिनिटे भाजून घेऊ। दालचिनीमुळे मसाल्याचा स्वाद वाढतो। दालचिनी मी 100 ग्रॅम घेतली आहे। इथे मी हक्की हळद पाव किलो घेतली आहे। हळदीला उन्हात वाळवून घेतले आहे। हळद मी न भाजता डायरेक्ट मसाल्यात घालणार आहे। सर्व भाजून झालेले मसाले गार झाले आहेत। सर्वात शेवटी गरम असलेल्या पातेल्यात मी तमालपत्र 2 मिनिट गरम करून घेतले आहे। तमालपत्र मी 100 ग्रॅम घेतले आहेत। सर्व मसाले गार झाल्यावर मी त्यांना मोठ्या पिशवीत भरून घेतले आहेत। मिरची आणि गरम मसाल्याच्या पिशव्या मसाल्याच्या गिरणीवर जाण्यासाठी तयार आहेत। तर असा आपला लाल भडक झणझणीत घरगुती 15 किलो मसाला तयार झाला आहे। गिरणीतून दळून आणल्यावर मसाला गार झाल्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरताना त्यात खडा हिंग घालावा म्हणजे मसाला वर्षभर चांगला फ्रेश राहतो। मसाला डब्यात किंवा बरणीत भरताना डायरेक्ट न भरता पिशवीत भरून मग डब्यात किंवा बरणीत भरावा। तर आजचा झणझणीत घरगुती लाल मसाल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ह्या पद्धतीने मसाला बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।